शिवाजी पुरस्कार अर्पण केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी पार पडणार आहे तो केटीएम बॉयज वर्सेस मराठा वाहिनी त्यांच्यामध्ये केटीएम बॉयज क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला। प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे मराठा वाहिनी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल की आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं आहे। 4 षटकांचा सामना राहील। पत जुळताना दिसते। पहिल्या षटकासाठी बंडी लागते गोलंदाज अमित्याची अमोल्याची पंतांच्या डावीकडून स्वतःच्या उजव्या हाताने राईट हँड विकेट असा मारा। पहिला चेंडू एक देखना फटका निश्चितपणे पाहायला मिळाला जातो। सीमारेषेचं उल्लंघन हे पाहायला मिळते। पंचांचा निर्णय हा प्रतीक्षित परंतु सीमारेषे चेंडू उल्लंघन करतोय षटकारासाठी आणि 6 धावांनी सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जातंय। धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 6 अशा धावसंख्येवर। या महासंग्रामातील पहिला षटकार हा खेचला जातोय। 6 धावांनी चेंडू लिलया पार करतोय। षटकाराच्या मदतीनं सांघिक धावसंख्या ही धावफलकावर अवतरताना दिसते ती मात्र पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर असताना 6 अशा धावसंख्येवर। आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो। फलंदाज सुमित साठी पुन्हा एकदा देखना फटका निश्चितपणे पाहायला मिळतो। सीमारेषेच्या नजीक चेंडू जातो। चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय। पंचांकडून 4 धावांचा इशारा आणि या 4 धावांच्या मदतीने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होते ती म्हणजे एका षटकाराच्या आणि चौकाराच्या मदतीने 10 अशा धावसंख्येवर। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते। सुमित याच्यासाठी डाव्या बाहेर जाणारा चेंडू निश्चितपणे पंचांकडून दोन्ही हात समांतर करून चेंडू बाहेर असल्याचा इशारा म्हणजे अतिरिक्त धावेने गोलंदाजाला हे दंडित केलं जातं। एका धावेसाठी एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते। धावसंख्या धावफलकावर पोहोचते मात्र 11 अशा धावसंख्येवर। डाव्या चेंडू हलक्या हातनं खेळला जातोय। बापू चेंडूवर येतो। चेंडूची परती करतोय। तत्पूर्वी एक धावाचं समीकरण काहीसा दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळतं आणि एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडतोय। एका धावेने सांघिक धावसंख्येला काहीसा आक्रमण देण्याचा प्रयत्न करतोय तो सावध पंत्रा राखत पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर असताना सुमित नावाचा हा फलंदाज 4 चेंडूंचा सामना करतोय। 11 धावांची धावसंख्या काहीशी उभारताना दिसतोय। हा फलंदाजी करताना सांघिक धावसंख्या ही पोहोचते ती मात्र 12 अशा धावसंख्येवर। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नव्हता। चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय। बऱ्याचशा वेळानंतर निर्धाव चेंडू हा मैदानामध्ये टाकला जातोय। प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला काहीसं आत्मचिंतन करण्यात प्रवृत्त करणारा या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर असताना यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि बॉलचा म्हणावा तेवढा संपर्क साधू शकला नाही। परिणामी शॉर्ट मिडीच्या दिशेने चेंडूचा प्रभाव क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात। एक धावेवर धन्यता बांधते तो फलंदाज नितीन नावाचा फलंदाज एका धावेने वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय आणि सांघिक धावसंख्या 1 ने वृद्धिंगत होते ती म्हणजे 13 अशा धावसंख्येवर। पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सुमित याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनेत बदल केला जातोय। यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। शॉर्ट मिडीच्या दिशेने चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बापू हा आमच्या मेगा स्क्रीनवर येतोय। एकदा अशी काहीशी धावसंख्या पाहायला मिळते दोन्ही फलंदाज दरम्यान। अंतरिम 4 षटकांचा सामना पहिल्या षटकाच्या खेळात नावाचा गोलंदाज हा मेगा स्क्रीनवर येतोय। क्षेत्ररक्षणाचा बदल वारंवार क्षेत्ररक्षणाचा बदल त्या ठिकाणी पाहायला मिळतो तो केटीएम बॉयज क्रिकेट संघाच्या सदस्यांकडून। सांघिक कोट्यातील दुसऱ्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डावीकडून राईट हँड विकेट असा मारा करून करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज। डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे त्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा जाणारा चेंडू असं संबोधलं जातो। तो चेंडू या ठिकाणी स्फोट टाकण्याचा काहीसा पराक्रम गोलंदाज अजय याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पंचांकडून हा वाईटचा इशारा पहिल्या चेंडूवर। सुंदर चेंडू फलंदाजाला काहीसा बेट करणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात दिसतो। ते सांघिक धावसंख्या मात्र 15 अशा धावसंख्येवर।
मोठा फटका निश्चितपणे खेळला जातोय. मनोज राऊत चेंडूच्या खाली येतो. झेल टिपण्याची संधी, परंतु झेल काहीसा सुटतोय. तत्पूर्वी या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजी दरम्यान गुड रनिंग विकेट पाहायला मिळते आणि 2 धावाच्या मदतीने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 17 अशा धावसंख्येवर. नैसर्गिक तंत्रामुळे झेल हा जमिनीला दान केला जातो. मोठा फटका खेळला जातो. आता मात्र यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेलामध्ये चेंडू रूपांतरित केला जातोय. पहिला हात हा बसतो तो सुटिलाच्या स्वरूपात. केटीएम मराठा ऑरियन क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या मात्र यावेळी स्थिरावतोय ती 17 अशा धावसंख्येवर. डिझे नितीन नावाचा फलंदाज, सलामीच्या गड्याच्या स्वरूपात आलेला फलंदाज. पहिल्या षटकाच्या सांगता झाल्यानंतर 14 धावा या धावफलकावर होत्या. नंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी वरली लागली ती गोलंदाज अजय परब याची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. एक जबरदस्त धक्का मात्र दिला तो या गोलंदाजीमध्ये. सुमित नावाच्या फलंदाजाला माघारी परतवलं. एक सुंदर झेल टिपला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुंदर चेंडू खेळला जातो. चेंडू हवेत झेल टिपण्याची संधी, परंतु असफल ठरतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एकदा असं काहीच चित्र दोन्ही फलंदाजी दरम्यान पाहायला मिळतोय जातोय गोलंदाज अजय परब याच्या माध्यमातून. विथलाउंड कार्पेट जमिनीलगतचा एक देखणा फटका पाहायला मिळतोय. स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडूवर ताबा मिळवण्याचा असफल प्रयत्न काहीसा पाहायला मिळतोय. परिणामी एका धावेने वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय तो राजेश कदम आणि एखाद्या प्रथम फलंदाजी करताना. मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेलामध्ये चेंडू रूपांतरित केला जातो. डीप स्कोरलेग रिझल्टचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. एक मोठा धक्का मात्र निश्चितपणे बसतो. तो नितीनच्या स्वरूपात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन तंबूत परततोय आणि सांघिक धावसंख्या ही दुसऱ्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मराठा ऑरियन्स क्रिकेट संघाची विजय ऑपरेटर यांच्याकडून. नितीनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हा खेळपट्टीवर दाखल होतोय. गंगाराम नावाचा फलंदाज हा आमच्या मेगा स्क्रीनवर दिसतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित नावाचा गोलंदाज हा सज्ज होतोय. ड्रॅगनला राजेश, ड्रॅगनला गंगाराम अशी जोडी मात्र पाहायला मिळते ती मराठा ऑरियन्स क्रिकेट संघाची. धावसंख्या धावफलकावर मात्र पोहोचते ते 19 अशा धावसंख्येवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हलक्या हाताने खेळून काढलं जातोय. सन्मान दिला जातोय. चेंडूला एका धावेने वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय गंगाराम आणि एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या ही पोहोचते ती मात्र 20 अशा धावसंख्येवर. 11 खेळाडूंशी केटीएम बॉयज क्रिकेट संघ हा मैदानात. मोठा फटका खेळला जातो. त्या ठिकाणी निश्चितपणे ज्या मोठ्या फटक्याची आशा अपेक्षा होती संघाच्या हरेक सदस्यांना तो मोठा फटका यावेळी बऱ्याचशा वेळेनंतर राजेश कदम यांच्या बॅट मधून निघतोय. सीमारेषेचं उल्लंघन केलं जात आहे आणि 6 धावांनी सांघिक धावसंख्येला ओळखलं जातोय. तो राजेश कदम पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. निळा चेंडू पार करतोय. झेल टिपण्याची संधी, परंतु चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी राजेश कदम यांच्या बॅट मधून हा दुसरा षटकार निघतोय आणि 6 धावांच्या मदतीनं सांघिक धावसंख्या ही धावफलकावर वधारते ती म्हणजे 32 अशा धावसंख्येवर प्रथम फलंदाज काहीशी शमवण्यामध्ये असफल ठरतो गोलंदाज अजय नावाचा. सुंदर चेंडू खेळला जातो. झेल टिपण्याची यावेळी संधी, परंतु जे संधीचा सामना केला जातो गोलंदाज क्षेत्ररक्षकाकडून फलंदाजाकडून 6 धावांसाठी पंचांकडून निश्चितपणे नोचा इशारा म्हणजे एकूण या 7 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र यावेळी 39 अशा धावसंख्येवर. 39 धावा प्रथम फलंदाजी करताना मराठा ऑरियन्स क्रिकेट संघ. नोचा चेंडू म्हणजे पुन्हा एकदा फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी काहीशी पाहायला मिळते मैदानावरती. 3 चेंडूवर 3 षटकार, 4था षटकार वाढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु फलंदाज असफल ठरतोय. लॉंगलेगच्या दिशेने चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक बाफू चेंडूवर येतोय, परती करतोय. तत्पूर्वी 2 धावा या वैयक्तिक 21 अशा धावसंख्येवर खेळतोय राजेश कदम. मोठा फटका निश्चितपणे सीमारेषेचं उल्लंघन करणारा फटका. सीमारेषेच्या नजीक 2 क्षेत्ररक्षकांना भेदत दिलेला चेंडू पार करतोय. सीमारेषेचं उल्लंघन पाहायला मिळतोय.
पंच रवी पेंडेकर यांच्याकडून 4 धावा असल्याचा इशारा काहीसा कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि या 4 धावांच्या मदतीने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 45 अशा धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळा प्रगतीपथावर. डाव्या वेष्टीवरचा चेंडू चपळून खेळण्याचा प्रयत्न होता. एक वायफळातील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बऱ्याचशा गोलंदाज महेश नावाचा गोलंदाज हा आमच्या मेगा स्क्रीनवर दिसतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काहीशी बदलताना पाहायला मिळतोय. अंतिम षटकातील पहिला चेंडू घेऊन उजव्या वेष्टीवरचा चेंडू मोठा फटका निश्चितपणे खेळला जातो. काळू कॉर्नर रिबन मध्ये चेंडूचा प्रवास थोडस गचाळ क्षेत्ररक्षण काहीच पाहायला मिळतोय आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा वाटवत त्या ठिकाणी 1 धाव होती. त्या ठिकाणी अतिरिक्त 1 धाव ही केटीएम बॉईज क्रिकेट संघाच्या सदस्यांना मोजावी लागते आणि 2 धावाच्या मदतीने सांघिक धावसंख्या धावफलकावर वधारते. ती म्हणजे 47च्या धावसंख्येला मिळते. ती राजेश कदम यांच्या माध्यमातून उजव्या वेष्टीवरचा चेंडू देखना फटका पाहायला मिळतोय. अजय परब हा मेगा स्क्रीनवर येतो. परतीची ते घडून आणतो. तत्पूर्वी एका धावीवर धन्यता मानतो तो गोलंदाज फलंदाज या ठिकाणी गंगाराम आणि एका धावीने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 48 अशा धावसंख्येवर अप्रथम फलंदाजी करताना. डाव्या वेष्टीवरचा चेंडू एक नेत्रदीपक फटका स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडूचा प्रवास बघता सीमारेषेच्या त्यावेळी चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेक घडून आणतो तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या धावून दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केल्या संख्येवर. उजव्या वेष्टीला सोडून जाणारा चेंडू काहीसा फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवणारा चेंडू, परंतु स्क्वेअर चेंडू अशी खून काहीशी पंच महेश चाललाय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. झोल त्या ठिकाणी सुटतो. परिणामी 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाजांची पावलं ही सहजरित्या वळताना दिसत आहेत आणि सुटलेला चेंडू थोन धावा असं काहीच समीकरण हे पाहायला मिळतोय मैदानामध्ये आणि 2 धावाच्या मदतीने सांघिक धावसंख्येत देखील भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 55 अशा धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना या निर्धारित 4 षटकांच्या सामन्यामध्ये 55 अशा धावसंख्येवर मराठा वॉरियर्स क्रिकेट संघ. जवळपास या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची जी आशा अपेक्षा होती ही आशा अपेक्षा या ठिकाणी राजेश कदम बॅट मधून षटकाराच्या रूपात निश्चितपणे पाहायला मिळतोय आणि या 6 धावाने काहीशी धावसंख्या ही पोहोचते ती मात्र 61 अशा धावसंख्येवर वापरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मोठा फटका निश्चितपणे झेल टिपण्याची संधी, परंतु कमेंट्री कक्षाच्या दिशेने चेंडू जातो. पुन्हा चेंडू षटकाराच्या रूपाने पार केला जातो. पंचांकडून 6 धावांचा इशारा या सांघिक षटकाराच्या मदतीनेही 4 षटकांच्या पहिल्या सांगता होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना मराठा वॉरियर्स क्रिकेट संघ पोहोचतो. मात्र 67 अशा धावसंख्येवर विजयासाठी 24 चेंडूमध्ये 66 धावांची 24 चेंडूमध्ये 68 धावांचं आव्हान ठेवलं. एक धावसंख्येचा डोंगर उभार करून ठेवला. तो प्रथम फलंदाजी करताना मराठा ऑडियन्स क्रिकेट क्रिकेट संघाची खेळपट्टीच्या दिशेने जाताना मनोज राहुल आणि अजित राहुल, संभाग वॉरियर्स आणि कमलेश वॉरियर्स क्रिकेट संघ विनंती राहील दोन्ही संघाला मनोज राहुल सांघिक कोट्यातील पहिल्या वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकासाठी वर्णी लागते. गोलंदाज सुशांत नावाचा गोलंदाज हा आमच्या मेगा स्क्रीनवर दिसतोय. 4 षटकांचा सामना क्षेत्ररक्षणाची जमावट काहीशी पाहायला मिळते ती गोलंदाज सुशांत याच्याकडून. अजित आणि मनोज याच्यासाठी सुशांत तो अजित. डाव्या वेष्टीवरचा चेंडू एक देखना फटका निश्चितपणे पाहायला मिळतो. सीमारेषेचं उल्लंघन हे केलं जात आहे. निश्चितपणे 6 धावांनी 68 धावोत्तीचा पाठलाग करताना सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. जो षटकार अपेक्षित होता 68 धाव शैलीचा फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 68 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना सलामीच्या गड्याच्या स्वरूपात. दुसरा चेंडू मोठा फटका खेळला जातो. निश्चितपणे चेंडू अजय क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची संधी
संधीचं सोडत त्या ठिकाणी काहीच होऊ शकलं नाही. सुटलेला खेळाडू 2 धावा असं समीकरण काहीच क्षेत्ररक्षक आणि फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 8 अशा धावसंख्येवर 68 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना षटकातील पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका निश्चितपणे खेळला जातो. सीमारेषेचं उल्लंघन पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकाला खेळ टिपण्याचा असफल प्रयत्न काहीसा डीप स्कोरलेग रिझनचा क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. परिणामी 6 धावांसाठी चेंडू हा लिल्ह्या पार केला जातोय आणि 6 धावांच्या मदतीनं सांघिक धावसंख्या ही दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होते ती म्हणजे 14 अशा धावसंख्येवर. पुन्हा एकदा राणे षटकातील पुढचा चेंडू गवून उजव्या यष्टीवरचा चेंडू रिवर्स चिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्या फटक्याला आत्मघातकी फटका म्हटलं जातं, ज्या फटक्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लगेच तो आबाद वरना बरबाद असं संबोधलं जातं, तो आत्मघातकी फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. चेंडू विचारतो यष्टीरक्षक रमेश याच्या हातात निर्धाव चेंडू असल्याचा इशारा काहीसा पंचांकडून हा पाहायला मिळतोय. तुमचा चिरबटला चेंडू मोठा फटका यावेळी झेल टिपण्याची संधी. क्षेत्ररक्षक राजेश कदम हा चेंडूवर येतोय, झेलामध्ये चेंडू रूपांतरित करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जो फलंदाज स्फोटक ठरला असता, जो फलंदाज अडथळा ठरला असता तो अडथळा या ठिकाणी दूर केला जातोय. अजय नावाचा फलंदाजा माघारी पडतो. एक मोठे हादरा निश्चितपणे 68 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना बसतोय तो केटीएम बॉईज क्रिकेट संघाला आणि सांघिकतेने खेळताना चुकवला होता. डाव्या यष्टीवरचा चेंडू उजव्या यष्टीवरचा चेंडू नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याची संधीही यावेळी फलंदाजाला पाहायला मिळते ती अजय परब नावाच्या फलंदाजाला. एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते की म्हणजे 15 अशा धावसंख्येवर. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला स्पर्श करून काहीसा चेंडू घुसावतोय यष्टीरक्षकाच्या दिशेनं. थेट त्या ठिकाणी गचाळ पाहायला मिळतोय. परिणामी 2 धावांनी वैयक्तिक धावसंख्येचं 17 अशा धावसंख्येवर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिसतोय तो मिळाली. आता मात्र संघाच्या सहकार्याकडून त्याच्याकडे दुसरा षटक हाताळण्याची जबाबदारी ही त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो तो राजेश सामनाकरची यावेळी मनोज राहुल. सुंदर चेंडू बॅटने बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क न होता निर्धाव चेंडू धावर असताना यावेळी एक बेतना फटका निश्चितपणे पाहायला मिळतोय. काही कॉर्नर रिजन मध्ये चेंडू हा सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 6 धावांनी स्वतःची शैलीदार फलंदाजी ही काहीशी या ठिकाणी 68 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना मनोज राहुल याच्या फळीमधून पाहायला मिळतोय आणि या 6 धावांनी सांघिक धावसंख्या ही धावफलकावर वधारताना दिसते ती म्हणजे 23 अशा धावसंख्येवर क्रिकेट संघाची. डाव्या यष्टीवरचा चेंडू नेत्रदीपक स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपातला फटका वनडाऊन चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. पंचांकडून 6 धावा 4 धावांचा इशारा काहीसा पाहायला मिळतो आणि गोलंदाज राजेश कदम याला काहीसे या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याच्या उजवीकडून स्वतःच्या उजव्या हाताने यावेळी मारा करेल. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डाव्या यष्टीवरचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला जातोय. खेळलेत पंचांच्या डाव्या बाजूला चेंडू विचावतोय. यष्टीरक्षक चेंडूवर येतो, ताबा मिळवतो. चेंडू उजव्या यष्टीवरचा चेंडू नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. गंगाराम हा चेंडूवर येतो. जोपर्यंत परतीची थेट थोडस कच्चा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बचावला क्षेत्ररक्षणाचा कच्चा दुवा हा फलंदाजांकडून हेरला जातोय. परिणामी त्या ठिकाणी 1 धाव होती. त्या ठिकाणी खेळ अप्रगती पथावर असताना स्लोअर पद्धतीचा चेंडू ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चेंज ऑफ पेस म्हटलं जातं. गती परिवर्तनाच्या उद्देशाने टाकलेला चेंडू बॅट आणि बॉलमध्ये धावांची लयलूट करणारी फलंदाजी ही पाहायला मिळते ती केटीएम बॉईज क्रिकेट संघाच्या फलंदाजांकडून. 30 धावा या धावफलकावर म्हणजे प्रति षटकामागे अजूनही 12 चेंडूत अजूनही 38 धावांची आवश्यकता. एक नेत्रदीपक फटका काहीसा पॉइंट रिझन मध्ये चेंडू हा निश्चितपणे सीमारेषेचं उल्लंघन करतो. पंचांकडून 6 धावांचा इशारा आणि 6 धावांच्या मदतीनं गोलंदाज गंगाराम याचं काहीच स्वागत हे पाहायला मिळते ते
तिसऱ्या षटकातील पुन्हा एकदा गंगाराम नावाचा गोलंदाजा सज्ज होतोय. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू बॅटचे कडून गेल्याचं एक अपील पाहायला मिळतोय. अनुभवी पंचांकडून निश्चितपणे अपील हे त्या ठिकाणी फेटाळून लावलं जातात. परिणामी या ठिकाणी एक निर्धाव चेंडू असं काहीच समीकरण हे मैदानामध्ये रंगताना दिसतंय. ते गोलंदाज आणि फलंदाज याच्या दरम्यान जे वायफळ अपील त्या ठिकाणी पुन्हा एकदा गंगाराम सज्ज होते. मोठा फटका निश्चितपणे खेळला जातो. मध्ये शतरक्षक राजेश कदम हा स्क्रीनवर येतोय. झेलामध्ये चेंडू रूपांतरित केला जातो. अखेरपर्यंत चेंडूवर खेळून नजर ठेवतो. एक सोपा झेला मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये टिपला जातो राजेश कदम यांच्या माध्यमातून. आणि जो फलंदाज येणाऱ्या वेळेमध्ये जो स्फोटक ठरला असता, जो अडथळा ठरला असता, तो अडथळा मात्र या ठिकाणी या निर्णायक षटकामध्ये दूर केला जातो गोलंदाज गंगाराम यांच्या माध्यमातून. पंचांच्या उजवीकडून स्वतःच्या उजव्या हाताने षटकातील पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका निश्चितपणे खेळला जातो. दोन टिपण्याची संधी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. चेंडू हा नेत्रदीपक झेलामध्ये रूपांतरित केला जातोय. आणि दुसऱ्या चेंडूवर ज्या ठिकाणी जी आशा अपेक्षा हरेक संघाच्या सदस्याकडून होती, मराठा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या ही आशा अपेक्षा या ठिकाणी पल्लवित करताना दिसतो तो गोलंदाज मात्र यावेळी गंगाराम नावाचा गोलंदाज दोन चेंडूवर दोन जबरदस्त धक्के मात्र देताना दिसतोय. 38 धाव उद्दिष्टाचं जतन करताना पाहायला मिळतं मराठा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या वतीनं खेळताना. सुंदर चेंडू त्या ठिकाणी रक्षात्मक पद्धतीने खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात चेंडूवर येतो. ताबा मिळवला जातो. तत्पूर्वी एका खाली तर धन्यता मानतो तो विशाल नावाचा फलंदाज आणि एका फलंदाजाने काहीशी त्या ठिकाणी निराशजनक कामगिरी पाहायला मिळते. 68 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. ती 68 धाव उद्दिष्टाच्या प्रत्युत्तरादाखल फलंदाजांना मात्र मोठ्या धावसंख्येपर्यंत रोखण्यापर्यंत बांधून ठेवण्याचा एक सफल प्रयत्न काहीसा ह्या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय तो गंगारामाच्या स्वरूपात. 3 षटकांचा खेळ हा बहुधा संपतोय. 31 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू या ठिकाणी बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क 31 धावांच्या आवश्यकतेचं समीकरण काहीसं उभं राहतंय ते केटीएम बॉयज क्रिकेट संघाच्या समोर. 5 चेंडूत 31 धावांची आवश्यकता. 68 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना दिसतो तो केटीएम बॉयज क्रिकेट संघ. मोठा फटका निश्चितपणे खेळला जातो. सीमारेषेचं उल्लंघन हे केलं जातोय. निश्चितपणे चेंडू 1 सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी पारितोषिकांची खैरात असलेली क्रिकेट स्पर्धा ही पाहायला मिळते. मोठा फटका निश्चितपणे सीमारेषेचं उल्लंघन करणारा बहुधा चेंडू यावेळी मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. पंचांकडून आकाशात दिशेने हात उंचावत 6 धावांचा इशारा आणि 6 धावांच्या मदतीनं ही सांघिक धावसंख्या ही धाव फलकावर पोहोचते होती. मात्र 47 अशा धावसंख्येवर क्रिकेट संघासमोर. सुंदर चेंडू खेळला जातो. त्या ठिकाणी एक धावी सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा आत्मघाती प्रयत्न हा आत्मघात करण्यास प्रवृत्त करतो फलंदाजाला. परिणामी तिसऱ्या गडाच्या स्वरूपात फलंदाजाला धावबाजी पाहायला मिळते. ह्या निर्णायक षटकामध्ये गोलंदाजाची षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. एक दुसरा हात्र या ठिकाणी धावसंख्येवर सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळला जातो. बहुधा चेंडू हवे तो खेळ टिकण्याची संधी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेलापासून वंचित राहतोय. परिणामी हा सामना मात्र हा जिंकतोय तो मराठा वॉरियर्स क्रिकेट संघ. 18 धावांनी जवळपास हा सामन्यामध्ये विजयी करतो. एक कडवी झुंज काहीची मात्र या स्पर्धेमध्ये